ये बाळा ये 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 घाबरू नको बस. काय नाव तुझं? लक्ष्मी. बर मला सांग तुझा बाबा कुठे आहे? माहित नाही. बघ तू जर खरं नाही ना सांगितलंस तर पोलीस तुझ्या बाबांना गोळ्या घालून ठार करतील. सांग बरं खरं खरं आता. माझ्या रानाला नका मारू. अगं मी नाही ते पोलीस काका आहेत ना ते मारतील. तुझ्या बाबांना गोळी घालून अशी खाऊ. अगं बस बस बस. बघ तुला सांगितलं ना रडून काही फायदा नाही. तुझ्या बाबाला जर वाचवायचं असेल ना तर मला खरं खरं सांग. मला माहित नाही हो पोलीस काका. आई आई. राजलक्ष्मी अहो काय चाललंय? लहान मुलीशी असं बोलतात? हे असं वागवायची पद्धत आहे? मी नाही तिला घाबरवलं फक्त चौकशी करत होतो. आई राणा त्याला गोळी घालणार म्हणत होते. हे असं बोलतात लहान मुलांशी? लहान मुलांशी नेहमी खरं बोलावं असं म्हणतात. मी खरं तेच बोललो. राणाला शरण यायला सांगा. बाय द वे तो तुम्हाला कॉल करतो ना? नाही. खोटं बोलून लहान मुलांवर असे वाईट संस्कार करता होय? हा असो पुढचा कॉल आला ना की त्याला चुपचाप शरण यायला सांगा. नाहीतर त्याचा एन्काउंटर करायला मी मागं पुढे बघणार नाही. पोलिसांवर हल्ला केलाय त्याला. 1-2 दिवस वाट बघीन मी. नाहीतर जिथं दिसेल ना तिथं गोळ्या घालीन मी त्याला. पुढच्या वेळी येईन तेव्हा खरं खरं सांगा. तुमचं कुंकू आता तुमच्याच हातात आहे. सांभाळा. कांबळे तू दरवाजावर ड्युटीवर जा. चव्हाण तू तिकडे जा आणि तुम्ही तिकडे जा. एक लक्षात ठेवा दर 2 तासांनी घराची झडती घ्यायची. राणा कुठे आहे हे सारखं विचारत राहायचं. आणि हो रात्री 9 वाजता तुमची ड्युटी संपेल. तुमचा रिलीव्हर येईपर्यंत जागा सोडायची नाही. मला हलगर्जीपणा नको आहे. कळलं का? यस सर. चला लागा कामाला पटापट. हा बोला. ठीक आहे. कळलं. बघतो. अच्छा. देवा मला आता तुझ्या बगैर दुसरं कोणी बी मदत करणार नाही. काय चुकलं म्हटलं तर माफ कर. पण खरंच मला या पैशांची गरज आहे. आई आपल्याला का नजर ठेवायलेत पोलीस? तूच तर म्हणली होतीस ना राणादानं काय बी गुन्हा नाही केला. मग आता का पोलीस आल्यात? कारण त्यांना तसं वाटतंय. पण काहीच चूक नसताना असं करणं चूक नाही का? ते त्यांचं काम करतात. नियम असतात तसे.
असला कसला नियम मला नाही पटला. नाही पटलं तरी नाईलाज आहे आपला. हॅलो. अंजलीबाई सुट्ट पैसे नव्हतं म्हणून फोन कट झाला. हा 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 बोला ना, काय म्हणत होता तुम्ही? हे बघा अंजलीबाई, या समजा मग कोण मेन माणूस आहे याची मला हिंट मिळेल. त्याला मी लवकरात लवकर हुडकून काढलं. हो ऐका ना, इथे एक नवीन ऑफिसर तुम्हाला शोधायला आले. कोण? मोहिते नावाचे. आत्ताच घरी येऊन चौकशी करून गेलेत ते. कोण? मोहिते? हो घरी सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हॅलो अंजलीबाई, मला सांगा नक्की मोहिते चालेत का? नाही सगळे ठीक आहेत, काही प्रॉब्लेम नाही. घरात काही काळजी करू नका तुम्ही, सगळे छान आहेत. अंजलीबाई घरात चौकशी केली का? आणि काय चौकशी केली? हो आणि मी ठेवू का? हॅलो हॅलो, ऐका की. बघा अंजलीबाई, घरात कुणाला काय ताप दिला नाही ना? हॅलो हॅलो. बघ राणा, जिथं असशील ना तिथून परत ये आणि आमच्या हवाली हो. कोण बोलतंय? संग्राम मोहिते. हे बघ, तुला ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. चरणी आहे. मोहिते नाही, यो घरात पोचला म्हणजे माझ्यामुळे घरातल्यांना काय ताप व्हायला नाही पाहिजे. तुम उस राणा भाऊजी के झमेले में मत पड़ो आप. शंभो, मला बार बार तेच काय सांगते का तू? जरूरत आहे म्हणून सांगते. काय जरूरत नाही मला सांगायची. जा तू तुझं काम कर जा. बाद में आफत आएगी ना तो कळल. काय आपत बिपत येणार नाही. मला तेच तेच सांगायला लावू नको. चला जा चल. बरकत, हा? राणा कुठे? राणा राणा मला नाही माहित. माहित नाही का? सांगायचं नाहीये. कोण? बायको का? जी. मला असं कळालं की हा आणि राणा दोघेही चांगले मित्र आहेत. राणाच्या सगळ्याच गोष्टी याला माहिती असतात. म्हणजे आता राणा कुठे आहे हे सुद्धा त्याला माहितच असेल ना? नाही साहेब, मला नाही माहित राणा कुठे. मुलं बाळ किती आहेत? नाही. मग कशाला उगाच रिस्क घेतोय? तुझ्या माघारी तुझ्या बायकोचं काय होईल याचा कधी विचार केलाय? म्हणजे गुन्हेगाराला मदत करणारा तेवढाच मोठा गुन्हेगार असतो. प्रेमानं विचारपूस करतोय, सहकार्य कर. मला खरंच माहित नाही साहेब राणा कुठे. ठीक, माहीत झाल्यावर सांग. आणि जर नाही सांगितलंस ना तर जेवढा मी चांगला आहे ना तेवढाच मी वाईट पण आहे. कळलं? तेव्हा राणाची सगळी खबर मला मिळाली पाहिजे. कळलं? समजावा याला. देखा, बोला था ना, अब आ गई ना आफत. तुम इस झमेले में मत पड़ो. शंभो, तू मुझे मत सिखा. राणा है म्हणून मैं है. मुझे क्या करना है मुझे पता है. तू मुझे मत सिखा, समझी? ये आदमी मेरे को ठीक नहीं लग रहा. आपको जो मालूम है वो सब बता दो आप. शंभू, मी तो जरा डोसका पुडी ना. चल चल तू जा. चल चल जा.
आमच्या तू इकडे काय करायलायस? मला वाटलं होतं तुझंच ना. काय म्हणते घरावर लई खडा पार आहे रे. तू गेलतास काय? गेलतो घरला. सगळी काळजीत आहेत मरता. पोलीस सारखे राणा कुठं आहे, राणा कुठं आहे, राणा कुठं आहे विचारत असतात. आणि तू नवीन आलेला साहेब इकडं काय म्हण. तू घरात जायचा अजिबात विचार करू नकोस. अरे पोलीस कवा बी धाड टाकतात आणि सगळ्या घरची झाडाझडती घेतात. तू एक काम कर, तू मळ्यात जा. हा, मी घरचा सगळा अंदाज घेतो आणि तुला सांगतो. उद्या समजा मला लवकरात लवकर संपवायचं बघ. लई दिवस घरापासून लांब राहणं मला जमणार नाही रे. होईल होईल राणा सगळं नीट होईल. हा ते नव काय खाल्लेस का नाही? अरे ठेव, कवा काय लागेल सांगता येत. हा बरं ऐक, हा. मी मळ्यात जातो. हा. तू घरचा अंदाज घेत जा ना, कळवत जा. बरं तर बरकतकडे निरोप देत जा. चालते. जाऊ काय? काळजी घे रामदा. घराकडे ध्यान दे. नमस्कार. अहो नमस्कार म्हटले की. कोण तू? काय साहेब ओळखलं नाही होय? अहो गावचा सरपंच आहे मी. तर कशाला आलायस मग? इथं अहो सरपंच या नात्यानं गावची जबाबदारी आहे माझी. गावातली कायदा सुव्यवस्था राखणं ही पण जबाबदारी आहे माझी. हा, तुमची व्यवस्था कशी काय? तुम्ही बघतायच की. हा लई कडक सिक्युरिटी आहे राव तुमची. किती दिवस असणार आहे पहारा? जोवर गुन्हेगार सापडत नाही तोवर. मी काय म्हणते साहेब, चला की थोडी वाईट वाईट घेऊन या. हा? अहो त्या म्हणते मी. नाही नाही नाही, कडक पारा करायला सांगितलंय. हलायची नाही अशी सक्त ताकीद आहे सगळ्यांना. आता रात्री 9 वाजता ड्युटी संपल्यावरच हाणता येणार आहे. लईच कडक आहे बाबा तुमची सिक्युरिटी. मग मोहिते साहेब आहेतच कडक. दिवस रात्र एक करून त्या राणाला अटक केल्याशिवाय थांबणार नाहीत. आता राणा वाचणार नाही. ती पळाला तर मोहिते साहेब मागे हटणार नाहीत. बरं चालतंय. परत कधी भेटूया, बसून चहा घेऊया. हा येऊ काय? हा उद्या बोल की. बघ राणादा मळ्याकडे यायला लागलाय. त्याला सांग रातच्याला 9 वाजता पोलिसांची ड्युटी बदलणार आहे म्हणाव. बाकीच्या टायमाला घरावरती लय कडक पहारा असणार आहे. त्यामुळं घरात जाणं डेंजरस आहे. हा हा चालतंय. अरे पण राणा कुठं आहे? यायला आलाय बघ मळ्याकडे. हा काळजी घ्या. चला ठेवतो. इकडे नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. राणाबद्दल काय माहिती आहे का? नाही साहेब, त्याच्याबद्दल काय माहिती, त्याचं ठिकाण वगैरे? काय माहित नाही साहेब आम्हाला. बर साहेब येतो, जरा महत्वाचं काम आहे आमचं. येतो साहेब.
ए, इकडे या गावातला एक खुनी फरार झालाय. काय माहितीये का त्याच्याबद्दल? कोण हो साहेब? राणाबद्दल माहिती विचारायची आहे मला. काय माहित नाही हो साहेब. गावातला ते माहित नाही म्हणतो रे. मला काय माहित नाही. हे बघ, पोलिसांना जर मदत नाही केली ना तर लय महागात पडेला. अहो खरंच सांगतोय, मला काहीच माहित नाही साहेब. येतो मी. ए, इकडे काय माहित नाही साहेब. विचारायच्या आधीच माहित नाही तुला? हा अहो खरं तो मला काहीच माहित नाही साहेब. ए, हो साहेब. साहेब साहेब एक मिनिट. म्हणजे लई त्रास होतेस नाही तुम्हासनी. काय ह्या गावात तुम्हाला कोणी मदत करणार नाही. ही केस सॉल्व्ह करायला मी तुम्हासनी मदत करू शकतो. तू कोण? मी माननीय परेश पाटील, या गावातला प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता आणि नेता. साहेब साहेब असं डायरेक्ट फाट्यावर काय मारणार आहे? काय आहे, मी तुमच्या सगळ्यात जास्त उपयोगाचा माणूस आहे. ए, मला कोणाची गरज नाहीये. मी माझी केस सॉल्व्ह करीन. हा नाही करा की. मी कुठे म्हणतोय मी केस सॉल्व्ह करणार आहे म्हणून. पण काय साहेब, या गावातली शांतता व्यवस्थित राहावी म्हणून मी तुम्हाला मदत करणं हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य वाटतंय साहेब मला. काय आहे, राणा माझा दुश्मन आहे. काय आहे साहेब, या गावात राणाची लय दहशत होती. सगळी माणसं गप बसायची, पण मी गप बसलो नाही. या गावात राणाला टसन देणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे मी, माननीय परेश पाटील. झाले कसं साहेब, त्या राणानं तरी माझ्या चांगुलपणाचा लय फायदा करून घेतलाय म्हणून तो माझा दुश्मन आहे. नाही 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 नाही, त्याला अटक झाल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही साहेब.